Today I am going to solve problem number 2 on textbook page number 27. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 2 टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 27 वरचा. तर याआधी आपण प्रॉब्लेम नंबर 1 याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 वर व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. याचा अर्थ झाला की पुढील प्रमाणे ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिले आहेत. तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 31 मार्च 2019चे तयार करायचे, तर त्याच तारखेचं बॅलन्स शीटसुद्धा तयार करायचे. तर ते शिल्पा आणि कटरीनाच्या पुस्तकात तयार करायचे. तर या पद्धतीने आपल्याला माहिती दिली, पण इथे शिल्पा आणि कटरीनाचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो सांगितला नाही, म्हणजे तो इक्वली असणार आहे. लक्षात ठेवा की ज्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो हा दिलेला नसतो, त्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो हा इक्वल असतो. तर आता ट्रायल बॅलन्समध्ये ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आपल्याला लेजर लिस्ट ही दिसते आणि हा उर्वरित ट्रायल बॅलन्स. ज्या विद्यार्थ्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पाहूया आपण ॲडजस्टमेंट. तर पहिले ॲडजस्टमेंट सांगितली आहे, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट 58,000 ऑन 31st मार्च 2019. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. सेकंड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी अँड वेजेसवर सांगितली, म्हणून रॉयल्टीवर एक टिक करणार आणि वेजेसवर एक टिक करणार. थर्ड ॲडजस्टमेंट सांगतायत सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000, म्हणून सॅलरीवर एक टिक येईल. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट सांगतायत क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे सन्ड्री डेटर्सवर आपल्याला 2 टिक कराव्या लागतील. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, पाचवी ॲडजस्टमेंट सांगतायत ते डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%, म्हणून लँड अँड बिल्डिंगवर एक टिक आणि फर्निचरवर एक टिक येईल. ट्रायल बॅलन्सवर टिक झाल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स या पद्धतीने दिसणार आहे. जर तुम्ही प्रॉब्लेम लिहिला असेल तर तुम्ही पण टिक करून घ्या, म्हणजे सोडवताना लक्षात येईल. गणित सोडविण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपण हे गणित सोडवत असताना इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट आणि त्यातल्या सब हेडिंग ह्या सर्व टाकून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आता गणित सोडवूया. गणित सोडविण्याच्या आपल्या 5 स्टेप आहेत. त्यापैकी पहिली स्टेप आपली पूर्ण झाली आहे. पहिली स्टेप होती रीड प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली अँड टिक ऑन ट्रायल बॅलन्स. आणि या 5 स्टेपचा उल्लेख मी पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, पहिलं जे गणित सोडून दिले त्यामध्ये. जर तुमच्याजवळ तो व्हिडिओ नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला येऊ आपण. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर तुम्ही आले तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला सर्वात पहिले तुम्हाला सुरुवातीलाच दिलेलं आहे, लक्ष द्या तिथे ट्रायल बॅलन्सच्या सुरुवातीलाच दिले आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग येतं बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्याच्यावर एक टिक आहे, त्यामुळे आपण एक ओळ सोडूया. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 37,800, 78,800. इनरला लिहून त्याच्यावर एक ओळ सोडू. त्यानंतर सांगितलं आहे आपल्याला फर्निचर दिलं आहे 17,250, तर ते बॅलन्स शीटच्या असेटलाच इनरला लिहू. फर्निचर 17,250, 17,250, त्याच्यावर एक टिक आहे, एक ओळ सोडूया. नंतर पुढे दिलं आहे सन्ड्री डेटर्स पण येतं बॅलन्स शीटच्या असेट साईडला, म्हणून इथं खाली लिहू सन्ड्री डेटर्स आपल्याला 40,000 सांगितले आणि त्याच्यावर 2 टिक आहे, म्हणून आपण त्याच्यावर साधारणपणे 3 ते 4 ओळी सोडून देऊ. त्यानंतर पुढे सांगितले स्टॉक कंसात 1/4/2018 सांगितलं, म्हणजे तो ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येऊ, इथे लिहून टाकू आपण ओपनिंग स्टॉक. त्याची अमाऊंट सांगितली आपल्याला 65,000, 65,000. त्यानंतर
बॅड डेट हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. पहिला 2 सोडून देऊ, दुसऱ्या 2 ला लिहू बॅड डेट्स. इनरला लिहूया 400. तर तुम्ही म्हणणार सर ठीक नाहीये, तरी पण आपण इनरला का लिहितोय? कारण सन्डे डेटर्सवर ऍडजस्टमेंट आली आहे आणि त्या ऍडजस्टमेंटमध्ये बॅड डेटचा आणि आरडीडीचा उल्लेख आहे, म्हणून तिथं आपल्याला 2 ओळी सोडाव्या लागतात. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आरडीडी पण आलेली आहे, ती ओल्ड आरडीडी आहे, म्हणून तिची एक तिसरी ओळ आणि एक अमाऊंट लिहिण्यासाठी अशा आपण एकूण 4 ओळी याच्यावर पण सोडून देऊ. म्हणून 1 2 3 4 ओळी आपण इथे सोडून देऊ किंवा 3 ओळी सोडल्या तरी पुरेसे होतात. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याची अमाऊंट आपल्याला सांगितली 4000, टिक नाही म्हणून त्याची अमाऊंट आउटरला लिहितो. त्याच्यानंतर वेजेस येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं 2 ओळी सोडून देतो परचेसेस लिहिण्यासाठी आणि खाली लिहितो टू वेजेस आपल्याला अमाऊंट सांगितली 3000, एक टिक आहे म्हणून इनरला घेतो. त्यानंतर पुढे सांगता येते सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी, अमाऊंट दिली आहे 5000, इनरला घेतो. सॅलरीवर एक टिक आहे, एक ओळ सोडतो. कॅरेज इनवर्ड येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू कॅरेज इनवर्ड, ऍडजस्टमेंट नाहीये, आउटरला 4000 रुपये लिहूया. त्यानंतर सेल्स रिटर्न येतं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स, त्याच्या खालच्या ओळीवर लेस रिटर्न किंवा पूर्ण शब्दात लिहू शकतात तुम्ही सेल्स रिटर्न. अमाऊंट आहे 2000. त्याच्यानंतर ड्रॉविंग कुठे येतं तर पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येतं, म्हणून पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला टू ड्रॉविंगची अमाऊंट शिल्पाची आणि कटरीनाची 2000 आणि 3000 सांगितली, म्हणून 2000 आणि कटरीनाच्या कॉलमला 3000 अनुक्रमे लिहून दिले. त्याच्यानंतर डिस्काउंट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणून टू डिस्काउंट, अमाऊंट सांगितले 2030. त्याच्यानंतर सांगितले आपल्याला ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. हे ऍडव्हान्स शाहरुखला दिलंय, त्याच्यामुळे ती आपली भविष्यातली असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतो. सन्डे डेटर्सवर साधारणपणे 4 ओळी सोडून इथं लिहितो ऍडव्हान्स टू शाहरुख, अमाऊंट सांगितली 10,000 रुपये आपण आउटरला घेऊ. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेटलाच येतं, म्हणून अनुक्रमे कॅश इन हँड, अमाऊंट सांगितली 20,000. खालच्या ओळीवर कॅश ॲट बँक, अमाऊंट सांगितली 8,000. नंतर इंटरेस्ट येईल, डेबिट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्काउंटच्या खाली टू इंटरेस्टची अमाऊंट दिली आपल्याला 1,000. त्यानंतर कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच येतं टू कमिशन, अमाऊंट येईल 2,000. खाली रॉयल्टीजवर एक टिक आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टीज, अमाऊंट इनरला घेऊ 2,000. त्याच्यावर एक टिक असल्यामुळे एक ओळ सोडू. त्याच्यानंतर परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला येतं टू परचेसेस, खालच्या ओळीवर लिहून ठेवतो लेस रिटर्न. परचेसेसची अमाऊंट नेहमी आपण इनरला लिहितो, ती येते 50,000, 50,000 इनरला घेऊ आपण. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड संपली. आता येऊ आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात आधी सांगितलंय कॅपिटल, शिल्पा आणि कटरीनाचं, म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन, शिल्पाच्या कॉलमला 45,000 45,000 आणि कटरीनाच्या कॉलमला 45,000 एवढं कॅपिटल सांगितले.
त्यानंतर बिल्स पेबल येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला सुरुवातीच्या 5 ओळी सोडून नंतर लिहितो मी बिल्स पेबल अमाऊंट सांगितली 17,500 17,500. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट पण लायबिलिटीज साईडला येतं खालच्या ओळीवर लिहितो बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट दिली त्याची 10,000. नंतर सांगितले परचेस रिटर्न येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस 50,000 त्याच्या खालच्या वेळेवर लेस रिटर्न अमाऊंट सांगितली त्यांनी 1,480 1,480 1,480 50,000 वजा गेले तर खाली उरता येत 48,520 48,520. नंतर सांगता येत आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट दिली 22,000 22,000. नंतर दिलंय आपल्याला बँक लोन लायबिलिटीज साईडलाच येतं बँक लोन अमाऊंट सांगितली 15,000 15,000. नंतर इंटरेस्ट रिसिवड हे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसऱ्या बायला इंटरेस्ट रिसिवड 1,500 इंटरेस्ट रिसिवड 1,500 आउटरला टिक नाही आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर आरडीडी येते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ओल्ड बॅड डेपमध्ये ओल्ड आरडीडी ही नेहमी लेस होते लेस आरडीडी ही ओल्ड आरडीडी आहे. ओल्ड आरडीडी आपल्याला सांगितली आहे 1,000 रुपये तर ही नेहमी लेस होत असते. त्यानंतर सेल्स सांगितलंय आपल्याला 1,20,000 म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स लिहून ठेवलंय तर अमाऊंट लिहूया. इनरला 1,20,000 त्याच्यातनं 2,000 गेलेत तर आउटरला गेलेत 1,18,000 आउटरला. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करता येते. जर तुम्हाला ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग कशी करावी अजूनही कळालं नसेल तर तुम्ही याच प्रकरणावरचा पार्ट 2 जो व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये मी ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांची ओळख करून दिली तर ते फॉर्मॅट तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर आपण बघूया आता ॲडजस्टमेंट. तर आपल्याला सर्वप्रथम पहिली ॲडजस्टमेंट सांगतायत द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे की 58,000चा क्लोजिंग स्टॉक हा 31 मार्च 2019ला आपल्याजवळ आहे. म्हणून सर्वात आधी आपण येऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट घेऊ 58,000 आणि याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 58,000. नंतर सेकंड ॲडजस्टमेंट दिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी 1,500 अँड वेजेस ₹800. म्हणून रॉयल्टी आणि वेजेसवर आपल्याला आउटस्टँडिंग रॉयल्टी आणि वेजेस हे ॲड करावं लागेल. म्हणून आपण सर्वात आधी येऊ वेजेसवर इथं लिहू ॲड आउटस्टँडिंग वेजेसची अमाऊंट सांगितली 800 आउटरला जातील 3,800. त्याच्यानंतर आपण येऊ रॉयल्टीवर लिहू ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीची अमाऊंट सांगितली 1,500 आउटरला येतील 3,500. दोघे इफेक्ट आपण ॲड केले. फर्स्ट इफेक्ट झाला तर या दोघांचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. तर लायबिलिटीजला आपण लिहूया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याला अंडरलाईन करून खालच्या ओळीवर घेऊ आपण रॉयल्टीज आणि खालच्या ओळीवर वेजेस. दोघांच्या अमाऊंट अनुक्रमे सांगितले 1,500
आणि 800 दोघांची बेरीज आउटरला येईल 2300 2300. त्यानंतर आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंट सांगता येईल. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. तर सॅलरी आपल्या स्टाफला ॲडव्हान्समध्ये दिली आहे ₹2000, म्हणून आपण येऊ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथं लिहू लेस ॲडव्हान्स टू स्टाफ. अमाऊंट सांगता येते 2000. आउटरला जातील 3000, कारण इथं लेस झाले. तर भविष्यामध्ये आपण त्या स्टाफला ॲडव्हान्स पैसे दिले, म्हणून ती आपली भविष्यातली असेट आहे. म्हणून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲडव्हान्स टू स्टाफ अमाऊंट येईल ₹2000. तर फर्स्ट इफेक्ट आला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सेकंड इफेक्ट आला बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट ₹1000 अँड रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट नंतर चौथी ॲडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे बॅड डेट आणि आरडीडीची ॲडजस्टमेंट सन्ड्री डेटर्सवर करायला लावली. म्हणून सर्वप्रथम आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्सवर येऊ. तिथे लिहू लेस बॅड डेट. अमाऊंट सांगितली त्यांनी ₹1000. त्याच्यानंतर 40,000 1000 गेले, 39,000 राहिले, 39,000. त्याच्यानंतर यावर सांगता येते की आरडीडीची प्रोव्हिजन करा, म्हणून आरडीडी ॲट 3% सांगितली आहे. आरडीडी 3% सांगितली, तर आरडीडीची प्रोव्हिजन केली तर आरडीडी 3% येईल 1170. 1170. आणि आरडीडी ही आता आपल्याला 39,000 मधनं ₹1170 वजा जर केले तर आउटरला जातील 37,830. ₹37,830 आउटरला जातील. या दोघांचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टू ओल्ड बॅड डेट लिहून ठेवली 400. त्याच्यात लेस आरडीडी केली आहे 1000. त्यानंतर खाली लिहू आपण ऍड बॅड डेट ही आहे न्यू. त्याच्यानंतर खालच्या ओळीवर लिहू ऍड आरडीडी, ही पण आरडीडी आहे न्यू. अमाऊंट त्यांची अनुक्रमे आहे 1000 आणि 1170. मग 400तनं 1000 गेलेत, -600. -600 मध्ये प्लस 1000 केलेत आणि 1170 केलेत, तर आपल्याला आउटरला अमाऊंट मिळेल 1570. ₹1570. तर या पद्धतीने याचे दोन इफेक्ट गेलेत. फर्स्ट इफेक्ट आला बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्सवर लेस, आणि सेकंड इफेक्ट आला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बॅड डेट ओल्ड बॅड डेटमध्ये ॲड. त्यानंतर आपल्याला पुढची ॲडजस्टमेंट नंबर 5 सांगितली आहे, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. म्हणून सर्वात आधी आपण लँड अँड बिल्डिंगवर येऊ. तिथं लिहू लेस डेप्रिसिएशन 5% सांगितले, 5%. 37,800च्या 5% जर आपण काढले तर ते येत आहेत 1,890. 1890. 37,800 मधून 1,890 जर वजा केले तर आउटरला अमाऊंट येईल 35,910. 35,910. त्याच्यानंतर फर्निचरवर डेप्रिसिएशन सांगितले आपल्याला 10%, म्हणून आपण सर्वात आधी फर्निचरवर येऊ. बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथे लिहू लेस डेप्रिसिएशन 10% काढू. 10% येत आहेत 1,725. तर हे 10% आपण 17,250 मधनं 1,725 वजा केले
तर आउटरला येतील 15,525. आता या दोन्ही डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन, तिथे लिहू आपण लँड अँड बिल्डिंग, त्याची अमाऊंट काढली होती आपण 1,890. खालच्या वेळेवर लिहू फर्निचरची अमाऊंट काढली होती आपण 1,725. आता 1,890 आणि 1,725 या दोघांची बेरीज जर केली तर आउटरला येतील 3,615, 3,615. तर या पद्धतीने शेवटच्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आले. फर्स्ट इफेक्ट आला बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि सेकंड इफेक्ट आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपल्याला लास्ट स्टेपमध्ये अकाउंट क्लोज करावे लागतात. तर सर्वात पहिले आपण अकाउंट क्लोज करू ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल करूया आपण. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 1,18,000 आणि 58,000 आहेत. दोघांची बेरीज होईल 1,77,000. म्हणून मी इथे अकाउंट क्लोजिंगचं ब्रॅकेट देऊन इथे लिहितो 1,77,000. डेबिट साईडला तीच टोटल लिहितो 1,77,000, 1,76,000. त्यानंतर प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल करूया. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल केली असता ती टोटल होते 1,24,820. 1,24,820 1,77,000 जर वजा केले तर अमाऊंट मिळते आपल्याला 51,180. 51,180, 51,180. तर याला आपण नाव देऊ टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन कंसात बॅलन्सिंग फिगर. ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आल्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट येईल 51,180. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करू 51,180 प्लस 1,500 यांची जर बेरीज केली तर ती येते 52,680. 52,680. तीच आपण डेबिट साईडला लिहू 52,680. इकडे मला जागा कमी पडते म्हणून मी इकडे आखून घेतले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची टोटल करू आपण. या सर्व फिगरची जर टोटल केली तर ती येते 17,215. म्हणून हे 17,215 आपण 52,618 वजा करू. तर वजाबाकी आपल्याला मिळेल 35,465. मग हे 35,465 ला आपण नाव देणार आहोत टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन. खालच्या ओळीवर आपले जे दोन्ही पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सला प्रॉफिट वाटावा लागतो म्हणून त्यांचे नाव घेऊ शिल्पा आणि कटरीना. यांना प्रॉफिट कोणत्या रेशोने वाटायचं आहे याचं प्रमाण दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण हा प्रॉफिट इक्वली वाटू. जर आपण हा प्रॉफिट इक्वली वाटला तर 17,732.5 उत्तर येते. म्हणून आपण कोणत्याही एका पार्टनरला वरचे 0.5 हे देऊन टाकू. म्हणजे पहिल्या पार्टनर्सला मिळतील 17,732 आणि दुसऱ्या पार्टनरला मिळतील 17,733. या दोघांची बेरीज परत केली तर आउटरला जात आहेत 35,465. हा प्रॉफिट आला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचा नेट प्रॉफिट ट्रान्सफर होतो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून इकडे क्रेडिटला येऊन इथे लिहितो मी बाय नेट प्रॉफिट. अमाऊंट आहे त्याची पहिल्या पार्टनरची 17,732, दुसऱ्या पार्टनरची आहे 17,733. आता आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करू. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटची टोटल
आणि क्रेडिटची टोटल बघितली तर क्रेडिटची टोटल जास्त आहे, म्हणून शिल्पाच्या कॉलमची टोटल करतोय मी. तर शिल्पाची टोटल येते 62,732. तीच डेबिट साईडला लिहू, शिल्पाच्या कॉलमला 62,732. आता 2,000 त्याच्यातनं वजा केले तर अमाऊंट मिळेल आपल्याला 60,732. तर या अमाऊंटला आपण नाव देणार टू बॅलन्स कॅरेड डाऊन कंसात बॅलन्सिंग फिगर. त्यानंतर आपण कटरीनाच्या कॉलमची टोटल करू. तर ती टोटल येते 62,733. ती डेबिट साईडला लिहू 62,733. त्याच्यातनं 3,000 रुपये वजा करू तर वजा बाकी येईल 59,733. तर 59,733 ही वजा बाकी येईल. तर 59,733 आणि 60,732 या दोघांचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथे लिहू आपण पार्टनर कॅपिटल, याला अंडरलाईन करून पहिला पार्टनर शिल्पा, दुसरा पार्टनर कटरीना, दोघांची टोटल 60,732 आणि 59,733 या दोघांची बेरीज करावी लागेल. तर त्या दोघांची आता ही बेरीज येते 1,20,465. 1,20,465. आता आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि बॅलन्स शीटची असेट साईड दोघांची बेरीज करूया. तर बॅलन्स शीटच्या असेटची बेरीज ही येते 1,87,265. 1,87,265 आणि लायबिलिटीची बेरीज येते 1,87,265. तर दोघं बाजूंची टोटल ही सेम आली, म्हणून आपलं बॅलन्स शीट टॅली झालंय. तर ह्या पद्धतीने आपल्याला सेकंड प्रॉब्लेम हा सोडवता येत असतो.